प्रेज द लॉर्ड। आज हम नीति वचन 15 अध्याय 22 वचन पर मनन करेंगे। आणि आज आपण नीतिसूत्र याचा 15वा अध्याय आणि 22व्या वचनावरती मनन करणार आहोत। इस वचन को लेकर आज हम आगे बढ़ेंगे आणि हे वचन घेऊन पुढे आपण जाणार आहोत। यहाँ पर लिखा है कि बिना सम्मति की कल्पनाएं निष्फल हुआ करती हैं, परंतु बहुत से मंत्रियों की सम्मति से बात ठहरती है। मसलत मिळाली नाही म्हणजे बेत निष्फळ होतात, मसलत देणारे पुष्कळ असले तर ते सिद्धीस जातात। यहाँ पर आज हम बहुत से मंत्रियों की सम्मति से हम सफल होते हैं, इस बारे में आज मनन करेंगे। आणि आज आपण कसे आपण सफल होतो त्याविषयी पाहणार आहोत। बहुत से मंत्रियों के द्वारा, बऱ्याचशा मंत्र्यांच्या द्वारे, बहुत से सलाहकारों के द्वारा, आणि बऱ्याचशा सल्ला देणाऱ्यांच्या द्वारे, अच्छी सलाह के बिना हम अपने विचारों में आगे नहीं बढ़ पाएंगे। आणि चांगली मसलत मिळाल्याशिवाय आपल्या विचारांमध्ये आम्ही पुढे जाऊ शकणार इसलिए नाही। आपको और मुझे अच्छे सलाहकारों की जरूरत है। आणि म्हणून तुम्हाला आणि मला चांगल्या सल्लागारांची गरज अगर आहे। हमारे जीवन में बहुत से अच्छे सलाहकार होंगे तो हमारा जीवन ये आगे बढ़ेगा, सफलता की और यश की ओर चलेगा। आणि जर आमच्या जीवनामध्ये चांगले सल्लागार असतील तरच आमचं जीवन यशस्वी होईल। तो हम अपने अच्छे सलाह को अपने जीवन में अपना सकते हैं। आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आम्ही नेहमी चांगली मसलत घ्यावी, चांगले सल्लागार ठेवावे। इसलिए हमारे जीवन के अंदर बहुत सारे ऐसे लोग होना चाहिए जो हमें सीधा और अच्छी सलाह देकर हमें आगे बढ़ा आणि सके। म्हणून आपल्या जीवनामध्ये असे लोक असायला हवेत जे आपल्याला चांगला सल्ला देतील आणि जेणेकरून आपलं जीवन सरळ चालेल। कई बार हमारे जीवन के अंदर बहुत सारे निर्णयों को लेना पड़ता है। बऱ्याचदा आपल्या जीवनामध्ये आम्हाला बरेचसे निर्णय घ्यावे जब लागतात। ऐसी परिस्थिति आती है कि हम चुनाव नहीं कर पाते कि मुझे क्या निर्णय लेना चाहिए, आणि बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये अशी परिस्थिती येते की आम्हाला कळत नाही की आम्हाला कसा निर्णय घ्यायला हवा। इसलिए हमारे जीवन के अंदर से बुद्धिमानी जो लोग हैं वो हमारे जीवन के आसपास होना आणि चाहिए। म्हणून आपल्या जीवनाच्या आजूबाजूला बुद्धिमान लोकांचं असणं गरजेचं आहे। कुछ लोग कभी कभी जल्दीबाजी करके निर्णय लेते हैं, आणि काही लोक बऱ्याचदा घाई करून निर्णय घेतात। कुछ लोग अच्छे सोच विचार करके निर्णय लेते हैं, काही लोक विचार मसलत करून मग ते निर्णय घेतात। कुछ लोग निर्णय लेने के लिए काफी समय लगा देते हैं। आणि काही लोक निर्णय घेण्यासाठी वेळ लावतात। इसलिए हमारे जीवन के अंदर जब हमें ऐसा समय आए कि हमें कुछ निर्णय लेना जो महत्वपूर्ण है मेरे जीवन के अंदर, तो हमारे जीवन के अंदर कुछ सलाहकारों को रखे जो हमें बता सके कि किस प्रकार आपको आगे जाना है। आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस निर्णय घेण्याची वेळ येईल आणि आम्हाला कळत नसेल त्यावेळेला चांगले सल्लागार आमच्या जीवनामध्ये असणं फार गरजेचं आहे। इसलिए नीति वचन 15-22 कहता है कि सलाहकारों के साथ जो आपके बहुत सारे मंत्री हैं, जो सलाहकार हैं, अगर उसकी सलाह लेकर आप आगे बढ़ेंगे तो निश्चित तौर से आप सफल बनेंगे। आणि म्हणून इथं देवाचं वचन असं सांगितलं की चांगले सल्लागारांकडून जर मसलत आम्ही घेतली तर आमचे बेत जे आहेत ते सिद्धीस जातील, आम्हाला यश मिळेल। एक अच्छा राजा अपने आसपास बहुत सारे मंत्रियों को, सलाहकारों को रखता है। आणि एखादा राजा असतो जो आपल्या आजूबाजूला बरेचसे सल्लागार आणि मंत्री असे ठेवतो। जब एक राजा, अच्छा राजा जो होता है, जो राजा एकदम जो नामचीन बनना चाहता है, तो ऐसे अकेला नहीं बनता, तो उसके आसपास में मंत्रियों को वो रखता है, अच्छे सलाहकारों को वो रखता है, जिससे वे लोग उसको सलाह दे सके। आणि एखादा राजा जर त्याला चांगलं प्रसिद्ध व्हायचं असेल तर त्याला त्याच्या आजूबाजूला बरेचसे सल्लागार ठेवावे लागतात, ज्यांच्या सल्ल्याने तो चांगला पुढे प्रसिद्ध होऊ शकतो। जब अपने जीवन में हम योजनाओं को बनाते हैं, जेव्हा आमच्या जीवनामध्ये आम्ही योजना आखतो तो हमारे लिए यह बुद्धिमानी है कि हम खुद अकेले अपनी योजनाओं को ना बनाएं। त्यावेळेस बुद्धिमत्ता ही आहे की आम्ही स्वतःहून स्वतःचे निर्णय घेऊ नयेत किंवा योजना आखू नयेत। जब निर्णयों के बारे में हम सोचते हैं, जेव्हा निर्णयांच्या विषयी आम्ही विचार हमारे करतो, जीवन के जब कठिन और कठोर जब निर्णय लेने पड़ते हैं, आणि आमच्या जीवनामध्ये आम्हाला कठीण कठोर असे निर्णय घ्यावे तो लागतात, आप और मैं अच्छे बुद्धिमान लोगों की सलाह जरूर लें। तेव्हा तुम्ही आणि मी चांगल्या बुद्धिमान लोकांचे सल्ला नक्की घ्यावा। और उस बुद्धिमान सलाहकारों की संगति ये हमें अपनानी चाहिए। आणि बुद्धिमान सल्लागारांची सल्ला आम्हाला आत्मसात करायला पाहिजे। निश्चित तौर से हम ये जानते हैं कि सबसे महत्वपूर्ण सलाहकार हमारा परमेश्वर है। निश्चित अर्थाने आम्हाला माहित आहे की आमचा सगळ्यात मोठा सल्लागार आमचा परमेश्वर आहे।
एक अच्छा अगवा आप बनना चाहते हैं, एक अच्छा पति बनना चाहते हैं, एक अच्छा पत्नी बनना चाहते हैं, एक अच्छा लीडर अगर बनना चाहते हैं, तो हमारे जीवन के अंदर ऐसे सलाहकारों को हम अपने जीवन में रखें. आणि जर आम्हाला चांगली पत्नी, चांगला पती किंवा चांगला पुढारी बनायचा असेल तर आपल्या जीवनामध्ये एक उत्तम सल्लागार असणं फार गरजेचं एक आहे. महान अगर व्यक्तिमत्व आपको बनना है तो नियमित रूप से आप और मेरे पास में एक अच्छा सलाहकार होना आणि चाहिए. एक महान व्यक्तिमत्व जर आपल्याला आपलं करायचं असेल तर एक चांगला सल्लागार आपल्याकडे असणं अतिशय महत्त्वाचं आहे. सबसे अद्भुत और महत्वपूर्ण सलाहकार हमारा परमेश्वर आणि है. सगळ्यात अद्भुत आणि महत्त्वपूर्ण सल्लागार जो कोण आहे तर तो आमचा जब परमेश्वर. भी आप कुछ योजना बनाए, जब भी कुछ आप जिंदगी में निर्णय लेने की कोशिश करें, तो सबसे पहले जो उत्तम अद्भुत सलाहकार है उसके पास में आप और मैं आए. आणि सर्वप्रथम ज्यावेळेस तुम्हाला एखादा तुम्हाला निर्णय घ्यायचा असतो, योजना आखायची असते, त्यावेळेस आमचा याच्याकडे आम्ही तो सल्ला घ्यावा. सबसे पहले हम परमेश्वर के पास में आए. सगळ्यात प्रथम आम्ही परमेश्वराकडे यावं. जो भी योजना बना रहे हैं आपके जीवन के अंदर कोई भी क्षेत्र में आप योजना बना रहे हैं, तो सबसे पहले हम परमेश्वर के सामने उसको लाके रखें. आणि जेव्हा जी काही योजना तुम्हाला बनवायची असेल ती सर्वप्रथम परमेश्वराकडे घेऊन आपण और यावं. जब हम परमेश्वर के पास में योजना को लेकर आते हैं, आणि जेव्हा आम्ही परमेश्वराकडे योजना घेऊन तो येतो वो हमें कभी भी निराशा में नहीं आने तो देगा. कधीच आम्हाला निराश करणार नाही. उसकी योजना हमेशा सफल होती तर है. त्याची योजना नेहमीच सफळ होते. इसलिए यशायाह 14 अध्याय 27 वचन में लिखा है, आणि म्हणून यशायाह 14 आणि 27 मध्ये असं लिहिलंय, जो सेनाओं का यहोवा युक्ति करने वाला है सेनाधीश परमेश्वर हा युक्ती करणारा आहे. और वो उसकी जो युक्ति है कभी टल नहीं सकती. आणि त्याने केलेले संकल्प कधीच टळू शकत उसकी नाही. योजना हमेशा कायम स्थापित रहती है. आणि त्याच्या केलेल्या योजना कायमस्वरूपी असतात. इसलिए सबसे पहला आपका और मेरा काम ये है कि अगर आपके और मेरे जीवन में हमें आगे बढ़ना है, कुछ योजना जो हमने बनाई है उसको परमेश्वर के सामने लाके आणि रखें. म्हणून जी काही योजना आम्ही आमच्या जीवनासाठी आखू ती सर्वप्रथम आम्हाला परमेश्वराच्या समोर ठेवणं गरजेचं आहे. और आपका और मेरा घनिष्ठ संबंध परमेश्वर के साथ में होना आणि चाहिए. तुमचे आणि माझे परमेश्वरासोबतचे नाते संबंध हे घनिष्ठ असायला हवे. कोई भी जीवन के अंदर बड़ी से बड़ी सलाह आप अगर आपके जीवन में अपनाना चाहते तो सबसे पहले परमेश्वर के पास में लाके आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण सल्ला जर कुणाकडनं तुम्हाला घ्यायचा असेल तर सर्वप्रथम आम्ही परमेश्वराकडून तो घेतला वो पाहिजे. उत्तम सलाहकार है. कारण उत्तम सल्लागार तर परमेश्वरच वो आहे. अच्छी सलाह आपको और मुझे दे सकता तो है. चांगला सल्ला तुम्हाला आणि मला देऊ शकतो. और परमेश्वर नहीं चाहता कि आप और मैं हमारे जीवन के अंदर यशस्वी ना बने. प्रभु कभी नहीं चाहता. इच्छा ही नाहीये की तुम्ही आणि मी आपल्या जीवनामध्ये अपयशी व्हावं. कभी परमेश्वर की इच्छा नहीं है कि आप और मैं अपयश हो जाएं. आणि देवाची इच्छा नाही की तुम्ही आणि मी अपयशी व्हावं. इसलिए परमेश्वर चाहता है कि आप और मैं सबसे पहले अपने निर्णय को खुदा के सामने रखें. आणि म्हणून परमेश्वराची इच्छा ही आहे की ज्या वेळेस आम्ही निर्णय घेऊ सर्वप्रथम ती आम्ही परमेश्वरासमोर मांडावे. इसलिए नीति वचन 20 अध्याय 18 वचन कहता है, आणि म्हणून नीतिसूत्र याचं 20 आणि 18 वचन असं सांगतं, सब कल्पनाएं सम्मति से ही स्थिर होती हैं. सभी जो कल्पनाएं हैं, जो भी योजनाएं हैं, प्रत्येक बेत मसलतीने सिद्धीस जातो. और युक्ति के साथ युद्ध करना चाहिए. आणि शहाणपणाने मार्गास लागून मग युद्ध चालवा. जो भी कुछ हम करते हैं, जो भी युक्ति करते हैं, उसके लिए हमें युद्ध करना सीखना चाहिए. आणि ज्या काही युक्त्या आम्ही करतो त्यासाठी आम्हाला युद्ध करणं गरजेचं आहे. कहीं सलाह लेना क्यों महत्वपूर्ण है? आता सल्ला घेणं हे महत्त्वपूर्ण का आहे? इस बात को सबसे पहले हम समझें. ही गोष्ट सर्वप्रथम आपण समजून घेऊ. सलाह लेना इसलिए महत्वपूर्ण है अपने जीवन के हर एक क्षेत्र में कि हम जो हैं दूसरों जब सलाह लेते हैं तो उनका ज्ञान जो है, उनके पास में जो बुद्धि है, उनके पास में जो अनुभव है, उसका लाभ आप और मैं उठा सके. आणि का सल्ला घ्यावा तर इतरांची जी त्यांची बुद्धी आहे, त्यांची क्षमता आहे, त्याचा लाभ आपल्याला व्हावा. उनकी सलाह के द्वारा आपको मुझे फायदा होता है. त्यांच्या सल्ल्याच्या द्वारे तुमचा आणि माझा फायदा होता. कई लोग क्रोध में आकर, कई लोग एकदम जल्दीबाजी में आकर निर्णय ले लेते हैं और उनके जीवन में वो गिर जाते हैं. आणि बऱ्याचदा असं होतं की आपण घाईघाईने किंवा रागामध्ये येऊन आम्ही एखादा निर्णय घेतो आणि आपल्या जीवनामध्ये आपण पडून जातो. बाइबल के में कुछ उदाहरणों के साथ में उसको देखेंगे हम. आणि बायबलमध्ये काही उदाहरणांसकट आपण ते पाहणार आहोत. इसलिए अगर हम क्यों सलाह लेना महत्वपूर्ण है, क्योंकि हमारे जीवन के अंदर आपको मुझे लाभ पहुंचाता है. आणि सल्ला घेणं आमच्या जीवनामध्ये का महत्त्वपूर्ण आहे
आहे तर त्याद्वारे आमचा लाभ होतो. उदाहरण के तौर पे अगर आप कॉलेज के जीवन में सफल बनना चाहते हैं, उदाहरणार्थ तुमच्या कॉलेजच्या जीवनामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे, तो कौन सा साइड लेना है, कहां पर जाना है, तो आप ऐसे व्यक्ति से सलाह लें जो अच्छे उसके कॉलेज के जीवन में उसने अच्छा समय बिताया है. तर तुम्ही अशा व्यक्तीकडून सल्ला घ्या जे आपल्या कॉलेजच्या जीवनामध्ये चांगले यशस्वी होते. उससे आप मार्गदर्शन ले सकते हैं, त्यांच्याकडून तुम्ही मार्गदर्शन घेऊ क्योंकि शकता. उसने अपने जीवन के अंदर उन अनुभवों से वो उत्तम रीति से वो आगे बढ़ा है. कारण की आपल्या जीवनाच्या अनुभवाच्या द्वारे तो उत्तम रीतीने पुढे गेलेला कई आहे. बार हमारे पारिवारिक जीवन के अंदर हमें निर्णय लेने पड़ते हैं. बऱ्याचदा आमच्या कौटुंबिक गोष्टींमध्ये आम्हाला निर्णय घ्यावा कभी लागतो. कभी इतना तनाव हो जाता है हस्बैंड वाइफ के अंदर कि वो एकदम सलाह लेने के लिए तैयार हो जाते हैं. आणि कधी कधी पती पत्नींमध्ये इतका ताण निर्माण होतो की त्यांना इतरांच्या सल्ल्यांची गरज भासते वो अंतिम निर्णय के लिए खड़े हो जाते हैं. आणि अगदी शेवटचा निर्णय घ्यायला ते तयार होतात. कई बार वो गुस्से में आकर एकदम आखिर का निर्णय लेते हैं. आणि बऱ्याचदा रागात येऊन ते शेवटचा निर्णय घेऊन बसतात. और कई लोग उनको निर्णय ऐसे देते हैं कि आप ना उनको आप शिक्षा दें, आप पुलिस चौकी में चले जाएं, आप उनकी कंप्लेंट कर दें. आणि बऱ्याचदा काही जे लोक येतात ते असा सल्ला देतात की तुम्ही त्यांच्या विरुद्ध तक्रार करा पोलिसांमध्ये. इससे क्या होगा? त्याच्याने होणार इससे काय? रिश्ते टूट जाएंगे, नातेसंबंध तुटतील, इससे तनाव निर्माण होगा, आणखी ताण निर्माण होईल. इसलिए अगर अपने रिश्तों के बारे में आपको सलाह लेना है, आणि म्हणून जर नातेसंबंधाविषयी जर आपल्याला सल्ला तो घ्यायचा आहे ऐसे व्यक्ति के पास में जाएं जिसके रिश्ते जो हैं उसके जीवन के अंदर सफल हुए हैं. अशा व्यक्तीकडे जा ज्यांचे पती पत्नींचे नातेसंबंध अगदी घट्ट आणि यशस्वी आहेत. इसलिए कभी भी अपने जीवन के अंदर गुस्से में आप निर्णय ना लें. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये कधीच रागामध्ये कुठलाही निर्णय घेऊ नका. इसलिए परमेश्वर ने यहाँ जो वचन लिखा है वो ये कह रहा है कि आपके जीवन के अंदर बहुत सारे सलाहकार होने चाहिए. आणि म्हणून देवाचं वचन या ठिकाणी सांगतं की आपल्या जीवनामध्ये बरेच सल्लागार असणं आपल्याकरता गरजेचं वो आहे. इसलिए सलाहकार होना चाहिए कि आप सफलता की ओर आगे आणि बढ़ें. सल्लागार या करता की आपल्या जीवनामध्ये आम्ही यशस्वी होऊ अगर शकतो. आपके जीवन के अंदर करियर में आपको जाना है, अच्छा भविष्य अगर आपको निर्माण करना कि आपको आगे बढ़ना है, आणि जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला आपल्या भविष्यामध्ये चांगली कारकीर्द करायची आहे तो ऐसे लोगों से आप योजना ऐसे लोगों से सलाह ले जो वो क्षेत्र के अंदर काफी आगे बढ़ चुका तर है. अशा लोकांचा सल्ला तुम्ही घ्या की त्या क्षेत्रामध्ये ते लोक अव्वल आहेत. इसलिए नीति वचन 27 अध्याय 9 वचन कहता है, आणि म्हणून नीतिसत्र याचा 27 अध्याय आणि 9 वचन सांगतं, जो मित्र जो सलाह देता है जो मित्र सल्ला देतो वो उससे आनंद होता है. आणि त्याच्याने त्याला आनंद होतो. नीति वचन 27 अध्याय 9 वचन. नीतिसूत्र याचं 27 अध्याय आणि 9 वचन. तेल व सुगंध द्रव्ये मनाला आल्हाद देतात, त्याप्रमाणे मनापासून मसलत देणाऱ्या मित्राचे माधुर्य होय. माधुर्य उसे सम्मति से उस मन में आनंद होता आणि है. त्याच्या मसलतीने आम्हाला आनंद होतो. इसलिए उनके अनुभव के द्वारा हमारे जीवन में लाभ मिलता है. आणि म्हणून त्यांच्या अनुभवाच्या द्वारे आमच्या जीवनाचा लाभ होतो. इसलिए कभी भी कोई भी क्षेत्र में अगर आपको आगे बढ़ना है, आणि म्हणून कुठल्याही क्षेत्रात जर तुम्हाला पुढे जायचं आहे, आपके व्यक्तिगत जीवन के अंदर, आपके पारिवारिक जीवन के अंदर, आपके कॉलेज लाइफ के अंदर, आपका करियर में अगर आपको आगे बढ़ना है, तो ऐसे लोगों से सलाह ले जो जिनमें वो लोग आगे गए हुए हैं. आणि मग तुमच्या वैयक्तिक कौटुंबिक तुमच्या कारकिर्दीमध्ये किंवा इतर कुठल्या गोष्टीमध्ये तुम्हाला सल्ला हवा असेल तर अशा लोकांचा सल्ला घ्या जे त्या क्षेत्रामध्ये पुढे आहेत. लेकिन हमारे जीवन के अंदर मैं आपसे फिर से कहता हूं कि हमारे जीवन के अंदर सलाहकार, अच्छे सलाहकार होना बहुत जरूरी है. तर मी पुन्हा तुम्हाला हे सांगेन की आपल्या जीवनामध्ये एक चांगले सल्लागार असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. जब भी कोई कठोर आपको निर्णय लेना है, अकेले मत ले. आणि जेव्हा एखादा कठीण निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे तर तो एकट्यानं घेऊ नका. अच्छे सलाहकार आपके और मेरे जीवन में. चांगले सल्लागार तुमच्या माझ्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. सलाह लेना क्यों महत्वपूर्ण है? आता सल्ला घेणं का महत्वाचं आहे? दूसरी बात ये है, दुसरी गोष्ट ही कि हम उन अपने नुकसान से बच सकते हैं. की आपण आपल्याला होणाऱ्या नुकसानापासून वाचू कई शकतो. बार ऐसे निर्णय होते हैं हमारे जीवन के अंदर जिससे बहुत बड़ा नुकसान सहन करना पड़ता है. बऱ्याचदा असे निर्णय आपल्या जीवनामध्ये आम्ही घेऊन बसतो ज्याच्याद्वारे आमचं अतिशय नुकसान होऊन जातं. देखिए एकदम लोग जब निर्णय लेते हैं काफी उत्साह से निर्णय लेते हैं, काफी एक उत्तेजित होकर निर्णय लेते हैं. आगे जाने के बाद में 3 महीने के बाद में 4 महीने के बाद में वो सोचते हैं मुझसे गलती हो गई, मुझे यहाँ नहीं आना चाहिए था. आणि काही लोकांना आपण बघतो
अतिशय उत्साहाने निर्णय घेऊन बसतात आणि 2-3 महिन्यानंतर त्यांना कळतं की जे आपण निर्णय घेतला तो चुकीचा ठरला आणि मग त्यांना पछतावा होतो. अगर हमारे हमारे बीच में अच्छे सलाहकार होंगे, अगर उनसे पूछेंगे तो वो हमें उनके अनुभव के द्वारा वो हमें अपनी गलतियों से बचा सकते परंतु हैं. जर आपल्या जीवनामध्ये चांगले सल्लागार असतील आणि आम्ही त्यांना विचारू तर त्यांच्या अनुभवाच्या द्वारे ते आपल्याला चांगला सल्ला देतील आणि आपण होणाऱ्या नुकसानापासून वाचू शकतो. दूसरों से सलाह लेना ये हमारे जीवन में फायदेमंद होगा. म्हणून दुसऱ्याकडून सल्ला घेणं हे आपल्या जीवनासाठी फायदेमंद आहे. वो इसलिए होगा कि हम आगे जाके गलतियां ना कर सकें. जेणेकरून आपण पुढे जाऊन चुका करू नयेत. तो हमें सल्ले की क्यों जरूरत है? आता सल्ला आणखी आपल्याला कशासाठी हवा? तो हम कई बार याकूब 3:2 वचन कहता है, आणि याकोब 3:2 असं सांगतं, हम सब बहुत बार चूक जाते हैं. बऱ्याचदा आम्ही चुकतो हम बहुत बार गलतियां कर सकते हैं. आणि बऱ्याचदा आम्ही चुका करू शकतो. याकूब 3:3 दूसरा वचन यही कहता है कि हम बहुत बार अपने जीवन में गलतियां कर सकते हैं. आणि याकोब 3:2 आम्हाला असं सांगतं की बऱ्याचदा आपल्या जीवनामध्ये आपण चुका करू शकतो. और ऐसे बहुत सारी गलतियों के कारण हमारे जीवन में गिर सकते हैं. आणि अशा बऱ्याचशा केलेल्या चुकांमुळे आपल्या जीवनामध्ये आम्ही खाली पडू शकतो. हम गलती कर सकते हैं, हमें मानना है. आणि आम्ही चुका करू शकतो हे आपल्याला मान्य करायला इसलिए हवं. नीति वचन 19:20 वचन कहता आणि है, म्हणून नीती 19:20 सांगतो, अगर तू सलाह को मान लेगा जर तू सल्ला मानशील तो तेरे भविष्य में तू बुद्धिमान बनेगा. तर तुझ्या भविष्यामध्ये तू बुद्धिमान होशील. अगर तू सलाह को मान लेगा जर तू सल्ला स्वीकार तो करशील तू तेरे जीवन के अंदर, भविष्य के अंदर एक अच्छा व्यक्तिमत्व तुझे मिलेगा. तर तुझं आयुष्यामध्ये तुझं एक चांगलं व्यक्तिमत्व होईल. इसलिए हमें अच्छी सलाह लेने वाले व्यक्तियों की सलाह मानना आवश्यक है. आणि म्हणून चांगला सल्ला देणाऱ्या व्यक्तींचा सल्ला घेणं हे महत्वाचं आहे. जब राजा शाऊल को जब सलाह दी गई, जेव्हा राजा शाऊल याला सल्ला दिला गेला तब उसके जीवन में उसने कैसे बर्ताव किया तेव्हा त्यांनी आपल्या जीवनामध्ये कशी वागणूक और केली कैसे वो अपने जीवन में गिर गया. आणि कसा तो आपल्या जीवनामध्ये पडला. इस बात को हमको सीखना है. ही गोष्ट आम्हाला शिकायची आहे. इतना बड़ा राजा, इतना बड़ा शाऊल राजा जो था, उसने अपने जीवन के अंदर गलतियां की. आणि एवढा मोठा शाऊल राजा ज्याने आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा चुका केल्या. जब उसे कहा गया 1 शमूएल 15:1-11 वचन में, आणि पहिला शमूएल याचा 15वा अध्याय 1 ते 11 मध्ये आम्ही 1 पाहतो. शमूएल 15:1-11 वचन में जब लिखा गया, आणि पहिला शमूएल याचा 15वा अध्याय 1 ते 11 मध्ये आम्ही पाहतो. उसे यहाँ पर सलाह दी गई त्या ठिकाणी त्याला सल्ला दिला गेला और उसको परमेश्वर ने सैमुएल के द्वारा उसको सलाह दिया. आणि शमूएलाच्या द्वारे परमेश्वराने त्याला सल्ला दिला. परमेश्वर ने उससे कहा, परमेश्वर त्याला अगर म्हणाला, तुझे युद्ध जीतना है, जर तुला युद्ध मैं जिंकायचं तेरे साथ में हूँ, मी तुझ्या सोबत आहे. लेकिन एक सलाह मैं तुझे देता हूँ, पण एक सल्ला मी तुला देतो, वहां के किसी भी प्राणी को, किसी भी व्यक्ति को तो छोड़ना नहीं है. तिथल्या कुठल्याही व्यक्तीला, कुठल्याही प्राण्याला तुला सोडायचं जो नाही. मैं तुझे आज सलाह दे रहा हूँ, जे काही सल्ला मी तुला अगर तू देतो, उसको मानेगा जर तू मान्य तो करशील तू युद्ध में विजय हो जाएगा. तर त्या युद्धात तू विजयी होशील. और हम आगे देखते हैं, पुढे आम्ही पाहतो शाऊल जब आगे बढ़ता है, शाऊल जेव्हा पुढे चालतो, वो सलाह को तो सुनता है सल्ला तर ऐकतो लेकिन मानता नहीं है. पण मान्य नाही करत. बाइबल कहती है कि उसने युद्ध तो जीत लिया, बायबल सांगतो की तो युद्ध तर जिंकला, लेकिन उसने उस सलाह को नहीं माना जो उसे दी गई थी. पण जो सल्ला त्याला दिला गेला तो त्यांनी मान्य नाही उसने केला. क्या किया? त्याने काय उसने केलं? बड़े बड़े अच्छे अच्छे जानवरों को अपने पास में रख छोड़ा. त्याने चांगले चांगले जे जनावर होते आपल्या सोबत ठेवले. लेकिन सलाह क्या दी गई थी? पण सल्ला काय दिला होता? कोई भी प्राणी को, कितने भी तुझे लुभावनी बात क्यों ना हो, तुझे कितने भी लाभ की बात क्यों ना हो, उन सबको तू मार देना, सबको जला देना. आणि कितीही तुझ्या लाभाचे असले तरी जे काही प्राणी असेल त्यांना तू मारून टाक, सब कुछ जला के राख कर देना. सगळं जाळून राख कर. लेकिन इसने सलाह को नहीं माना. पण त्यांनी सल्ला नाही मान्य इसने केला. अच्छी हष्टपुष्ट जितने भी जानवर थे अपने पास में उसने रख छोड़ा. चांगले धष्टपुष्ट जे प्राणी होते त्यांनी स्वतःकडे ठेवले. और वहां पर इस बात को सैमुएल को पता चलता आणि है ही गोष्ट शमूएलला माहित और वो पडते. सैमुएल आता है उसके पास. आणि शमूएल त्याच्याकडे येतो सैमुएल उसको कहता है कि तूने सलाह क्यों नहीं माना. आणि शमूएल त्याला म्हणतो की तू सल्ला का नाही मान्य और केला. उसने वो ये सब बातें उसके प्रजा पर वो डाल देता है. आणि ह्या सर्व गोष्टी तो त्या प्रजेच्या वर टाकतो. उन्होंने कहा कि मैं प्रजा से डर गया था, आणि तो म्हणतो की मी प्रजेला घाबरलो इसलिए मैंने उनकी बात को सुना है. आणि म्हणून मी त्यांचं ऐकलं. उसने क्या किया? त्यानं काय उसने केलं? ये किया हे केलं जो अच्छी सलाह थी जे चांगला सल्ला उसने होता नहीं माना. नाही मान्य और केला. क्या इसका परिणाम क्या हुआ? त्याचा परिणाम काय झाला? परमेश्वर की सलाह को उसने नहीं माना, इसलिए परमेश्वर ने उसको राजपद से निकाल दिया. आणि परमेश्वराचा सल्ला न ऐकल्या कारणानं त्याला राजपद सोडावं लागलं. सलाह ना मानने के द्वारा जीवन के अंदर हमें बहुत सारा नुकसान को उठाना पड़ेगा. आणि सल्ला न ऐकल्यामुळे आपल्या जीवनाचं बरचसं नुकसान आपल्याला सोसावं लागणार. सलाह ना मानने का परिणाम यह है कि हम बहुत बड़े नुकसान को सहन करना पड़ेगा. आणि सल्ला न मानण्याचं हे आपल्याला नुकसान सोसावं लागणार आहे. क्योंकि कई बार लोग सुनते तो हैं बऱ्याचदा लोक ऐकतात तर लेकिन खरं, अपने मन का करते हैं. पण करतात मनाचं. उन्हें मालूम है कि मैं सबका सुनूंगा लेकिन
करूंगा मन का। त्यांचं म्हणणं असं, मी सगळ्यांचं ऐकणार आणि करणार मनात. शाऊल ने वही किया। शाऊलानं तेच केलं. शाऊल ने शमूएल का सुना तो जरूर है, शाऊलाने त्या शमूएलचं ऐकलं तर लेकिन खरं, अपने मन का उसने किया। पण त्याने आपल्या मनाचं केलं. परिणाम क्या हुआ? परिणाम काय? उसने अपने राजपद को गुमा दिया। आपलं राजपद तो हरवून बसला. इतना ही नहीं, एवढंच नाही, सलाह को ठुकराने से राजा उजिया का क्या हुआ हम सब जानते हैं। सल्ला नाकारल्यामुळे उज्जिया राजाचं काय झालं ते आम्हाला माहिती. दूसरा इतिहास 26 अध्याय 16 वचन जब पढ़ते दुसरा हैं, इतिहास याचा 26वा अध्याय आणि 16 वचन आम्हाला. दूसरा इतिहास 26 अध्याय 16 वचन जब पढ़ते हैं, 2 इतिहास 26-16 आम्ही वाचतो. यहाँ पर उजिया राजा जो है वो परमेश्वर के मंदिर में धूप जलाने जाता या है, ठिकाणी तो उज्जिया राजा जो आहे परमेश्वराच्या मंदिरामध्ये धूप जाळण्याकरता लेकिन उसको याजक जो है उसको रुकाते हैं, उसको सलाह देते हैं कि ये तेरा काम नहीं है, पण याजक त्याला सल्ला देतात की हे काम तुझं नाही, ये याजकों का काम है। हे याजकांचं काम आहे. परमेश्वर के मंदिर में धूप जलाने का काम ये याजकों का है, राजा का नहीं है। परमेश्वराच्या मंदिरामध्ये धूप जाळण्याचं काम हे राजाचं नाही, त्या और याजकांचं आहे. महायाजक जो है उजिया को रोकते हैं, आणि ते महायाजक उज्जिया राजाला थांबवतात, उसे रोकने की कोशिश करते त्याला हैं। थांबवायचा प्रयत्न और करतात. जब वो राजा को रोकने की कोशिश करते हैं तो ये आग बबूला हो जाता है, क्रोधित हो जाता आणि है। जेव्हा राजाला थांबवण्याचा ते प्रयत्न करतात त्याला फार राग येतो. और व्यवस्था के मुताबिक, व्यवस्था के अनुसार याजक कोई धूप जला सकता है, आणि व्यवस्थेनुसार जो याजक आहे तोच धूप जाळू शकतो. लेकिन इसने सलाह को नहीं माना, पण यांनी सल्ला नाही इसने ऐकला, सलाह को ठुकरा दिया। त्यांनी सल्ल्याचा नकार केला. और जब इसको सलाह दी गई कि तू नहीं करना है तो ये आग बबूला हो गया। आणि जेव्हा त्याला सल्ला दिला गेला की हे तुला नाही करायचं, तेव्हा त्याला फार राग आला. कई बार हमारे जीवन में भी ऐसे ही होता है, बरेचदा आमच्या जीवनामध्ये देखील जब असं लोग होतं. हमें सलाह देने के लिए आते, अच्छी सलाह देने के लिए आते कि तू भैया ये मत करना, तो कई बार लोग आग बबूला हो उठते हैं। आणि लोक चांगला सल्ला देण्यासाठी आमच्या जीवनामध्ये येतात की बाबा हे करू नको, तेव्हा आम्हाला फार राग येतो और वो अपनी मर्जी का करते हैं। आणि ते स्वतःच्याच मनचं करतात. जब उजिया को बोला कि तुझे नहीं करना है जेव्हा उज्ज्याला सांगितलं गेलं की तुला हे नाही और करायचं उसने वो किया, आणि त्याने ते केलं, तो क्या हुआ? काय उसका झालं? परिणाम क्या हुआ? परिणाम काय दूसरा झाला? इतिहास 26 अध्याय 19 से 21 वचन कहता आणि है, दुसरा इतिहास याचा 26वा अध्याय आणि 19 ते 21 सांगतं. वहां पर बाइबल कहती है त्या ठिकाणी बायबल उसके सांगतं माथे पर कोड़ फूट निकला त्याच्या कपाळावरती कोड फुटला और उजिया राजा के मृत्यु तक उसका वो कोड़ बना रहा। आणि उज्जिया राजाच्या मृत्यूपर्यंत तो कोडामध्येच राहिला. इसका मतलब क्या है? याचा अर्थ इसका मतलब ये है कि जब हम सलाह को नहीं मानेंगे तब कई बार हमें नुकसान सहन करना याचा पड़ेगा। अर्थ हा की जर आम्ही सल्ला नाही ऐकला तर बऱ्याचदा आम्हाला मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागणार. इसलिए मैं आपसे कहना चाहता हूं कि आपके जीवन के अंदर जब आप बड़े निर्णय, आप कठोर निर्णय जब लेने की कोशिश करें तो खुद निर्णय ना लें, अच्छे सलाहकारों को आप शामिल करें। आणि म्हणून मी विनंती करेन, ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये एखादा मोठा निर्णय घ्यायचा आहे त्यावेळेस तुम्ही स्वतःहून तो घेऊ नका, तर कुणाचा तरी सल्ला त्यामध्ये घ्या जो उसके अंदर काफी कौशल है, जे त्या क्षेत्रामध्ये कुशल आहेत. अब मैं आपको बताना चाहता हूं कि शाऊल और उजिया ने क्यों सलाह को ठुकराया, आता मी तुम्हाला सांगतो की शाऊल आणि उज्जिया याने सल्ला का नाकारला, क्यों उन्होंने इस सलाह को ठुकरा दिया, का त्यांनी सल्ला नाकारला, इसकी वजह क्या थी? याचा कारण काय होतं? इसकी वजह यह थी कि उनके जीवन के अंदर घमंड था। याचं कारण हे होतं की त्यांच्या जीवनामध्ये गर्व होता, घमंड होता. वे दोनों खुद को बहुत बड़ा समझते थे ते दोघंही स्वतःला फार मोठा कोणीतरी और समजत इसी अवगुण के कारण उनके जीवन के अंदर मुसीबतें आई। आणि ह्याच अवगुणांमुळे त्यांच्या जीवनामध्ये समस्या आला. ये क्या सोचते थे मालूम है कि सलाह अगर मैं लूंगा तो मुझे लोग कम समझेंगे कि इसके पास बुद्धि नहीं है। आणि मग त्यांना असं वाटलं की जर मी कुणाकडून सल्ला घेतला तर त्यांना असं वाटेल की मी बुद्धिहीन आहे, मेरे पास में बुद्धि नहीं है, माझ्याकडे बुद्धीच नाही. इसलिए अपने नाम पर धब्बा ना लगे, इसलिए घमंड के कारण वो सलाह लेना नहीं चाहते आणि थे। मग आपलं नाव खराब होऊ नये म्हणून साठी ते त्यांनी सल्ला घेणं नाकारलं. आप कितने भी बड़े पद पे क्यों ना हो, आणि तुम्ही कुठल्याही कितीही मोठ्या पदावरती आप असा कितनी बड़ी पीएचडी क्यों ना कर लें, आणि किती मोठी तुम्ही पीएचडी करा, बाइबल कहती है बायबल असं सांगतो आदमी गलती करने वाला व्यक्ति है, मनुष्य हा चूक करणारा वो प्राणी कितना भी आहे. बड़ा राजा क्यों ना तो हो, कितीही मोठा राजा असू वो दे कितना भी बड़े पद पे क्यों ना हो, आणि कितीही मोठ्या पदावरती असू कितनी दे बड़ी पीएचडी क्यों ना कर ले, आणि किती मोठं शिक्षण पीएचडी लेकिन बाइबल कहती है बायबल असं सांगतं मनुष्य गलती कर सकता है। मनुष्य हा चुकणारा प्राणी आहे. इसलिए गलती ना हो, इसलिए हमारे जीवन के अंदर अच्छे मंत्रियों की, अच्छे सलाहकारों की जरूरत आणि है। म्हणून अशा चुका घडू नयेत म्हणून आपल्या अवतीभोवती चांगले सल्लागार असणं गरजेचं आहे. इसलिए सलाह लेना कोई कमजोरी नहीं है। आणि म्हणून कुणाचा सल्ला घेणं ही आमची कमतरता नाही आहे. उजिया एक बड़ा राजा था, इसलिए वो नहीं चाहता था कि कोई मुझे सलाह दे। आणि उज्जिया एक मोठा राजा होता आणि मग
त्याला असं नव्हतं वाटत की कुणी मला कमी समजावं. शाऊल एक बड़ा राजा था, वो नहीं चाहता था कि मैं किसकी सलाह लूं, आणि शाऊल एक मोठा राजा होता आणि मग त्याची इच्छा नव्हती की मी कुणाचा तरी सल्ला इसलिए घ्यावा. बाकी लोगों को वो कम सोचते थे, इतर लोकांना ते कमी लेखत होते. इसलिए उनका घमंड उनके लिए उनके गिरने का, उनके असफल का कारण बना. आणि म्हणून त्यांचं जे गर्व आहे ते त्यांचं पडण्याचं आणि त्यांच्या अयशस्वीपणाचं कारण झालं. इसलिए नीतिवचन 16:18 कहता है, आणि म्हणून नीती 16:18 सांगते, विनाश से पहले गर्व और ठोकर खाने से पहले घमंड आता है. विनाश होण्यापूर्वी गर्व आणि ठोकर खाण्यापूर्वी घमंड येतो. इसलिए अपने जीवन के अंदर हमें सलाह लेना एक अच्छी बात है, ये समझे हम. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये एखाद्याचा सल्ला घेणं ही चुकीचं नाही तर एक चांगली गोष्ट आहे. आप देखिए, आप शलमोन राजा जो है, सलमोन राजा जो आहे, इतना बड़ा राजा है, मोठा राजा, बाइबल कहती है बायबल असं उसके जैसा बुद्धिमान कोई नहीं है, त्याच्यासारखा बुद्धिमान कुणी नव्हता, कोई बुद्धिमान नहीं कुणी है. नव्हता. और परमेश्वर उसको अच्छी बुद्धि दिया, देवानं त्याला चांगली बुद्धी दिली, लेकिन फिर भी वो राजा गिर गया. आणि तरी तो राजा पडला. इतना बड़ा राजा जिसको परमेश्वर ने 2 बार दर्शन दिया, जिसका नाम की जो ख्याति थी पूरे देश भर में फैल गई. आणि एवढा मोठा राजा ज्याला परमेश्वराने 2दा दर्शन दिलं, त्याची मोठी ख्याती होती, पूरे देश में उसका नाम फैला हुआ था, संपूर्ण देशांमध्ये त्याचं नाव पसरलेलं लेकिन होतं. फिर भी ये राजा गिर गया. तरी देखील हा राजा पडला. ऐसा क्यों हुआ? असं का झालं? क्योंकि उसके जीवन के अंदर उसने मंत्रियों को नहीं रखा था, त्याच्या जीवनामध्ये त्यांनी सल्लागार किंवा मंत्री ठेवले नव्हते. उसके जीवन के अंदर उसने याजकों को नहीं रखा त्याच्या था, जीवनामध्ये त्यांनी याजक ठेवले नव्हते. क्योंकि उसके जीवन के उस समय याजक तो थे, लेकिन ये उनकी बात को सुनता नहीं आणि था. त्यावेळेला याजक तर होते, पण त्यांची सांगितलेल्या गोष्टी हा ऐकत क्योंकि नसे. क्योंकि क्योंकि वो ये सोचता था कि मेरे जैसा बुद्धिमान व्यक्ति कोई नहीं कारण है, की त्याला असं वाटत होतं की माझ्यासारखा बुद्धिमान तर कुणीच मेरे नाही, जैसे टैलेंट व्यक्ति कोई नहीं है, माझ्यासारखा हुशार व्यक्ती कुणी नाही. पूरी दुनिया के लोग मेरा ज्ञान सुनने के लिए आते हैं, अख्ख्या जगातले लोक माझं ज्ञान ऐकण्यासाठी येतात मेरा ज्ञान की व्याख्या पूरे देश भर में फैली हुई आणि है, माझ्या ज्ञानाची प्रसिद्धी अख्ख्या जगात और पसरली. लोग दूर दूर से मेरे ज्ञान को सुनने के लिए आते आणि हैं. लोक लांबून लांबून माझं ज्ञान ऐकण्यासाठी येतात. तो इसने बाकी के लोगों को महत्व नहीं दिया, आणि म्हणून त्यानं इतर लोकांना महत्व दिलं इसलिए नाही, उसके जीवन में वो गिर गया. आणि म्हणून त्याच्या जीवनामध्ये तो पडला. लेकिन दाऊद वैसा नहीं था. पण दावीद तसा नव्हता. लेकिन दाऊद ने अपने जीवन के अंदर सलाहकारों को रखा हुआ था. दाविदानं आपल्या जीवनामध्ये सल्लागार ठेवले. कुछ भी बात होती थी वो याजकों से पूछता था. काही गोष्ट असेल तर प्रथम तो याजकांना विचारायचा. एक बार उसने पाप किया एकदा त्यानं पाप केलं और वो किसी को पता नहीं था, आणि ते कुणालाच माहित लेकिन नव्हतं. परमेश्वर ने उसको पकड़ लिया और परमेश्वर ने एक व्यक्ति को भेजा याजक को कि जा उसको बोल दे कि तूने पाप किया है. पण परमेश्वराच्या नजरेतून ते लपलं नाही आणि परमेश्वराने काय याजकाला पाठवलं आणि सांगितलं जा आणि त्याला सांग. और जब नाथान याजक जब जाता है आणि ज्यावेळेस नाथान त्याच्याकडे जातो और नाथान जब बोलता है कि तू वो व्यक्ति है जिसने पाप किया आणि है, नाथान त्याला सांगतो तू तो व्यक्ती आहे ज्यानं पाप केलं. सुनिए, एक राजा राज सिंहासन पर बैठा हुआ एक है राजा राज सिंहासनावर और पूरी बसला प्रजा उसके सामने है, आणि संपूर्ण प्रजा त्याच्या समोर सब आहे. लोग उसके सामने हैं, सर्व त्याच्या समोर आहे. और एक व्यक्ति आता है आणि एक व्यक्ती येतो और वो कहता है कि तू पापी व्यक्ति आणि है. तो म्हणतो की तू पापी व्यक्ती एक आहे. राजा को एका बोलना मतलब बहुत बड़ी बात है. एका राजाला बोलणं म्हणजे खूप मोठी गोष्ट. एक राजा को ऐसी बात बोलना मतलब मृत्युदंड सहन करना है. आणि एका राजाला असं बोलणं म्हणजे मृत्यूदंड सहन करणं. लेकिन दाऊद ने क्या किया पण मालूम? दाविदानं काय केलं? दाऊद ने उसकी सलाह को मान लिया, दाविदाने त्याचा सल्ला ऐकला. कि उसको मालूम था कि ये जो सलाह आई है ये परमेश्वर की ओर से कारण आई त्याला है. माहित होतं की हा जो सल्ला आलेला आहे हा परमेश्वराकडून आहे. उसने वो ले लिया. आणि म्हणून तो त्यांनी उसने घेतला सब प्रजा के सामने इस बात को कबूल कर आणि लिया संपूर्ण प्रजेच्या समोर त्यांनी ह्या गोष्टी कबूल और केल्या उसने वहां पे पश्चाताप किया. आणि त्यांनी त्या ठिकाणी पश्चाताप इसलिए केला वो महान राजा बना. आणि म्हणून तो महान राजा इसलिए बनला. परमेश्वर ने बोला दाऊद का जो सिंहासन है हमेशा के लिए उसको मैं स्थिर रखूंगा, आणि म्हणून परमेश्वर म्हटलं की दाविदाचं सिंहासन मी नेहमी सदा सर्व काळ राखीन. क्योंकि ये व्यक्ति जो है वो सलाह लेने वाला व्यक्ति कारण की है. हा व्यक्ती सल्ला घेणारा एक व्यक्ती आहे. राजा एक छोटे छोटे व्यक्तियों की सलाह मानकर वो आगे बढ़ता आणि है. एक राजा असून देखील एका छोट्या व्यक्तीचा सल्ला घेऊन तो पुढे जात और आहे. बाइबल कहते हैं कि वो हमेशा हर युद्ध वो जीतता आणि गया. बायबल असं सांगतं की तो प्रत्येक युद्ध जिंकत गेला. क्यों युद्ध जीता? का युद्ध क्योंकि जिंकला? उसने अपने जीवन के अंदर ऐसे सलाहकारों को रखा था जो उसको बता सके कि किस मार्ग से जाना है, कौन से मार्ग से जाना है और तुझे क्या करना कारण है. त्याने आपल्या जीवनामध्ये असे सल्लागार ठेवले होते जे त्याला सांगतील की कशा मार्गाने जायचं, कोणत्या दिशेने जायचं. इसलिए हमारे जीवन के अंदर ये बात समझना बहुत जरूरी है. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये ही गोष्ट समजून घेणं अतिशय गरजेची आहे. इसलिए गुस्से में कभी निर्णय ना लें. आणि म्हणून रागात कुठलाही निर्णय घेऊ कई नका. बार गुस्से में हम सलाह नहीं लेते, खुद निर्णय ले लेते हैं, बैग उठा के चल देते बऱ्याचदा हैं. आम्ही रागामध्ये निर्णय घेतो, कुणाचाही सल्ला घेत नाही आणि बॅग उचलून चालू लागतो. कुछ घर के अंदर तन मन हुआ
काही घरामध्ये वादविवाद झाले, अपने बैग उठाई और घर के बाहर निकल बॅग गए, घेतली आणि निघाले बाहेर. और कई परिवार इसके द्वारा टूट चुके आणि हैं, कितीतरी कुटुंब याच्याद्वारे तुटले, कई कुटुंब बर्बाद हो चुके हैं, कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त कई झाले, कुटुंबों ने इसकी वजह से तलाक तक वो पहुंच गए आणि हैं. कितीतरी कुटुंब या गोष्टींमुळे त्या तलाक पर्यंत पोहोचले. ये सच्चाई है. आणि ही सत्यता आहे. अपने खुद का वो सोचते नहीं क्या परिणाम होगा. आणि विचारच करत नाही की याचा परिणाम काय होईल. घर में छोटे बच्चे हैं, घर में बच्चे उनके बारे में भी सोचते नहीं. घरात लहान लेकर आहेत त्यांच्याविषयी विचार करत एकदम बड़ा निर्णय लेकर अपने जीवन को विभक्त कर देते आणि हैं. एकदम मोठा निर्णय घेऊन आपलं जीवन विभक्त करतात. कभी ऐसा ना करें. कधीच असं करू अब थोड़ा नका. शांत हो जाए थोडं शांत व्हा और अच्छे सलाहकारों के पास में जाएं. चांगल्या सल्लागारांकडे जा ऐसे सलाहकारों के पास में ना जाएं जो आपको गलत सलाह दें. आणि अशा सल्लागारांकडे जाऊ नका जे तुम्हाला चुकीचा निर्णय एक तो आप देतील. पहले ही गुस्से में हैं, आधीच तर तुम्ही रागात आहात और ऐसे व्यक्ति के पास में गए जो हमेशा गलत निर्णय लेता है. आणि अशा व्यक्तीकडे गेले ते नेहमी चुकीचे निर्णय जब मैं घेतात. उसके पास में जाऊंगा, जेव्हा मी त्याच्याकडे जाईन, आज सुबह मेरी पत्नी के साथ में झगड़ा हुआ, आज सकाळी माझं पत्नी बरोबर भांडण वो झालं अच्छी नहीं है, आणि ती बिलकुल चांगली नाही. हमेशा छोटी छोटी बात पे चिड़चिड़ करती है, नेहमी छोट्या छोट्या गोष्टीवर चिडचिड और मैं उसको करते दिखाना चाहता आणि हूँ मला तिला दाखवायचं आहे. वो बहुत घमंडी है. ती फार गर्विष्ठ आहे ये सामने वाला जिसको अच्छी सलाह देना नहीं आती वो सामने वाला सुनता है, आणि ज्याला चांगला सल्ला देता येत नाही ते सगळं काही ऐकून वो घेतो. सब सुनता है. सगळं ऐकून वो घेतो. एक ही बात बोलता है, एकच गोष्ट बोलतो, तुझे उसको धड़ा सिखाना चाहिए. तुला धाडस दाखवायला पाहिजे. धड़ा 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 तुला त्याला धडा शिकवायला पाहिजे मराठीमध्ये धडा म्हणतात. अब उसको सिखाना चाहिए. आणि तू त्याला धडा शिकवायला एक काम कर. पाहिजे. एक काम कर, आज ही जाके पुलिस चौकी में कंप्लेंट कर दो. आजच जाऊन पोलीस तक्रार कर आज ही उसको सिखाएंगे हम. आणि आपण त्याला शिकू आजच. दुनियादारी क्या होती है उसको बताएंगे हम. आणि आपण त्याला दाखवू दुनियादारी काय असते. और वो भी हवा में भर जाती है. आणि मग त्याच्यामध्ये हवा भरते, मैं भर जाता हूँ, मी भरतो, मैं पुलिस चौकी जाता हूँ, मी पोलीस चौकीत जातो कंप्लेंट करवाता हूँ, आणि तक्रार एक करतो. फोन आता है, एक फोन येतो और फोन मेरी पत्नी के पास, हम करते नहीं, उदाहरण दे रहा हूँ, मेरी पत्नी के पास में आता है, आणि फोन माझ्या पत्नीकडे येतो. और मेरी पत्नी बोलती है अच्छा उसने पुलिस कंप्लेंट किया, अब मैं भी दिखाना चाहती हूँ कि मैं कौन हूँ. हा पण पोलिसात तक्रार केली आता मी दाखवून देते मी कोण आहे. और दूसरी जगह पे जाके कंप्लेंट आणि करते ती हैं. दुसरीकडे जाऊन तक्रार मैं यहाँ करते. कंप्लेंट कर रहा हूँ, मी इथं केली, उसने वहां पे कर दिया. मी तिथं केली. क्या हुआ? काय झालं? मन में नफरत पैदा हुआ. मनामध्ये तिरस्कार निर्माण अब झाला. क्या हुआ? आता काय झालं? अब जोड़ना नहीं चाहते, तुम्हाला जोडायचं नाही, अब दिखाना चाहते. तुम्हाला दाखवायचंय. अब कई बार प्रॉब्लम समस्या कहाँ पर है मालूम है? बऱ्याचदा समस्या कुठे आहेत माहितीये का? हम एक दूसरे को दिखाना चाहते आम्हाला एक दुसऱ्याला दाखवायचं असतं. हैं. झगड़े कुछ नहीं है. भांडणं काय अब नाही. ऐसे जगह पे आ गए हम आता आम्ही अशा ठिकाणी आलो जहाँ हम दिखाना चाहते जिथे हैं. आम्हाला दाखवून द्यायचं, हम झुकना नहीं चाहते, आम्हाला झुकायचं नाही. और वहां पर हम देखते हैं कि वहां पर विभक्त हो जाते हैं. आणि आम्ही पाहतो की त्या ठिकाणी आपण विभक्त इसलिए होतो. कोई भी निर्णय लेने से अच्छे सलाहकारों के पास आणि में म्हणून जाएं. कुठलाही निर्णय घेण्याच्या अगोदर चांगल्या सल्लागाराकडे जा. अच्छे सलाहकारों के पास. चांगला सल्लागार. इसलिए हमारे जीवन के अंदर अच्छे सलाहकार होना बहुत आणि जरूरी है. म्हणून आपल्या जीवनामध्ये चांगले सल्लागार असणं गरजेचं आहे. सोलोमन राजा के पास में अच्छे सलाहकार थे, शल्मोनाकडे पण चांगले सल्लागार होते, लेकिन उसे सुना नहीं. पण त्यांनी ऐकलं नाही. दाऊद के पास में अच्छे सलाहकार थे, दाविदाकडे चांगले सल्लागार होते, उसने उनकी सुना. त्यानं ऐकलं. इसलिए दाऊद सफल हुआ. आणि म्हणून दावीद जो आहे तो यशस्वी झाला. लेकिन एक महान राजा, बुद्धिमान राजा वो गिर गया, पण एक महान बुद्धिमान राजा जो होता तो पडला, क्योंकि वो सलाह सुनना नहीं कारण चाहता. त्याला सल्लाच ऐकायचा नव्हता. इसलिए बहुत बार घमंड के कारण, घमंड ये वो बात है जिसके द्वारा हम सुनना नहीं चाहते. आणि म्हणून घमंड, गर्व अशी गोष्ट आहे ज्याच्याद्वारे आम्हाला ऐकूनच घ्यायचं नसतं. कि मेरे जैसा कोई नहीं है, माझ्यासारखा कुणी नाही, मुझे सब कुछ आता है, मला सगळं येतं, मुझे सब कुछ मालूम है, मला सगळं माहिती मुझे आहे, कोई किसी को सिखाने की जरूरत नहीं है. कुणी मला येऊन शिकवायची गरज नाही. कई बार हम बोलते हैं ना गुस्से में आकर, मुझे सिखाने की जरूरत नहीं है, आणि बऱ्याचदा रागामध्ये येऊन आम्ही म्हणतो ना मला कुणी शिकवायची गरज नाही, मुझे सिखाने की कोई जरूरत नहीं है. मला काही शिकवायची गरज इसका नाही. मतलब ये बहुत सीखा हुआ है, याचा अर्थ हा फार शिकलेला इतना आहे, सीखा हुआ है कि वो सीखना नहीं चाहता. एवढा शिकलेला की त्याला शिकायचंच नाही. लेकिन बाइबल कहती है पण बायबल असं हम सांगतं आखिरी सांस तक सीखने वाले आम्ही व्यक्ति बने, शेवटच्या श्वासापर्यंत शिकणारा क्योंकि असायला हम हवं. गलती करने वाले लोग हैं. कारण आम्ही चुकणारे प्राणी इसलिए आहोत. अपने जीवन के अंदर परामर्शदाता जो है उसका होना बहुत आणि जरूरी है. म्हणून आपल्या जीवनामध्ये चांगल्या सल्लेगार असणं, मसलत देणारा असणं गरजेचं आहे. रहूबियाम एक एक व्यक्ति है रहूबियाम नावाचा एक व्यक्ती आहे जिसने अपने जीवन के अंदर बहुत बड़ी गलती की. ज्याने आपल्या जीवनामध्ये फार मोठी चूक केली. इसको आप पढ़ सकते हैं दूसरा इतिहास 10 से लेके 10वां अध्याय 1 से 19 वचन में. दुसरा इतिहास याचा 10वा अध्याय 1 ते 19 मध्ये तुम्ही वाचू पहला शकता. राजा 12 अध्याय 8 से 16 वचन. आणि पहिला राजा 8 ते 16 फिर से वचनामध्ये. एक बार मैं दोहराऊंगा, दूसरा इतिहास 10 अध्याय 1 से 19. दोन इतिहास 10वा अध्याय 1 ते 19. पहला राजा 12वां अध्याय 8 से 16 वचन. आणि एक राजा 12वा अध्याय 8 ते 16 वचन. इसके जीवन में क्या हुआ? याच्या जीवनात काय झालं? इसके जीवन के अंदर एक कठिन मामला था उसके जीवन के
के अंदर वो सलाह प्राप्त करना चाहता आणि था याच्या जीवनामध्ये एक कठीण गोष्ट होती ज्याविषयी त्याला सल्ला हवा होता और वो सलाह लेने के लिए गया आणि तो सल्ला घेण्याकरता गेला. और ऐसे लोगों के पास वो कुछ पहले बुजुर्ग लोगों के पास में जाता है, जो बूढ़े लोग उनके पास में जाता आणि है. पहिले जे वडील लोक आहेत त्यांच्याकडे तो जातो. ये बूढ़े लोग जो थे इन्होंने सलोमन राजा को सलमोन राजा के जीवन में ये लोग थे जो अच्छे सलाहकार थे. आणि शलमोन राजाच्या जीवनाचे चांगले सल्लागार हे लोक होते. वो अलग बात है कि उसने सलाह नहीं लिया, त्याची गोष्ट वेगळी आहे की त्यांनी घेतला नाही लेकिन यांचा सल्ला. सलाहकार वहां पर थे. पण सल्लागार तिथे होते. इनके पास में बहुत सारा अनुभव था आणि त्यांच्याकडे खूप अनुभव होता. लेकिन रहोबियाम जो है उसने जब सलाह लेने के लिए वो गया, पण रहोबियाम जेव्हा त्यांच्याकडे सल्ला घेण्याकरता बूढ़े गेला लोगों के पास में गया, त्या वडील लोकांकडे गेला बाइबल कहती है कि उन बूढ़े लोगों ने बहुत अच्छी सलाह उसको दिया, आणि त्या लोकांनी त्याला फार चांगला सल्ला दिला. लेकिन ये उनकी सलाह को वो नहीं माना. पण त्यांनी तो सल्ला मान्य नाही केला. इसने क्या किया, यानं काय जो केलं, उसके दोस्त बचपन में उसके साथ में बड़े हुए थे उनको बुलाया, जे लहानपणापासून त्याचे मित्र होते त्यांना बोलवलं. और ये लोगों ने, जवान लोगों ने उसको सलाह दिया. आणि या तरुणांनी त्यांना सल्ला दिला. उसने अलग सलाह दिया. आणि त्या तरुणांनी त्याला वेगळाच जो सल्ला दिला. बुजुर्ग लोगों ने, जो बूढ़े लोगों ने सलाह दिया तो बहुत अच्छी सलाह थी, आणि ज्या वयस्कर लोकांनी सल्ला दिला होता तो वेगळा होता. लेकिन जो जवान लोगों ने सलाह दिया था वो एकदम इसके विपरीत था. पण जो तरुणांनी दिलेला सल्ला होता त्याच्या विपरीत होता. इसने बूढ़े लोगों की सलाह ना मानते हुए इसने जवान लोगों की सलाह आणि माना. वयस्कर लोकांचा सल्ला न ऐकता यांनी तरुणांचा सल्ला ऐकला. जवान लोगों को कोई अनुभव नहीं है, तरुणांना तेवढा अनुभव नव्हता. उनको किसी भी बात का पता नहीं है, त्यांना कुठल्याही गोष्टीची माहिती लेकिन नाही. जो बूढ़े लोग हैं उनके पास में अनुभव है, पण जे वयस्कर आहेत त्यांच्याकडे अनुभव वो आहे अच्छी सलाह दे सकते आणि हैं, चांगला सल्ला ते क्योंकि देऊ उन्होंने शकतात. अपने जीवन के परीक्षाओं में, अपने जीवन के चीजों में उन्होंने सीखा है. कारण आपल्या जीवनाच्या अनुभवांनी ते शिकलेले आहेत. कई बार बोलते नहीं ये बूढ़ा क्या सिखाएगा मुझे, बऱ्याचदा आम्ही असं म्हणतो की हा म्हातारा मला काय शिकवणार, ये बूढ़ा क्या सिखाएगा मुझे. हा म्हातारा मला काय शिकवणार. अरे वो बूढ़े के पास में जिंदगी के बहुत बहुत अनुभव हैं, अरे त्या म्हाताऱ्याकडेच त्या जीवनाचे मोठे अनुभव आहेत और उसके द्वारा हम बहुत सारी चीजें सीख सकते आणि हैं. त्याच्याद्वारे आम्ही बऱ्याचशा गोष्टी शिकू शकतो. लेकिन आज के जवान जो हैं वो सलाह नहीं चाहते. पण आजचे जे तरुण आहेत त्यांना सल्लाच नाही क्या घ्यायचा. एक बूढ़े से हम सलाह लें. काय म्हाताऱ्यांकडून सल्ला आम्ही उसने घ्यायचा. अपनी जिंदगी को ऐसे बिता दिया है, तर आपलं जीवन त्यांनी असंच घालवलंय, ऐसे नहीं बिताया. असंच नाही उसके घालवलं. जीवन के अंदर बहुत सारे अनुभव उसको मिला है. त्याच्या जीवनामध्ये त्याला बरेचसे अनुभव मिळाले. जो भी आज यहाँ पे जवान जो बैठे हुए हैं, जिनकी शादियां हो चुकी हैं, अपने 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 जो बूढ़े लोग हैं, बुजुर्ग लोग हैं, उनकी सलाह जरूर आप लें. आणि जे तरुण लग्न झालेले या ठिकाणी आहेत, मी त्यांना विनंती करेन की जे आपले वयस्कर लोक आहेत त्यांच्याकडून तुम्ही सल्ला नक्की घ्या. लेकिन इस रहोबियम ने सलाह को नहीं पण माना, या रहोबियामने सल्ला घेतला नाही. और बाइबल कहती आणि है बायबल असं सांगतं उसका जीवन वो मर गया. आणि तो मेला. उसने सलाह को स्वीकार नहीं किया, इसलिए उसके जीवन के अंदर उसको बड़े नुकसान सहना पड़ा. आणि सल्ला न ऐकल्यामुळे त्याला त्याच्या जीवनामध्ये बरंचसं नुकसान सोसावं लागलं. इसलिए आपको और मुझे सलाह अच्छी सलाह वाले लोग चाहिए. आणि म्हणून तुम्हाला आणि मला चांगले सल्लागार हवेत. मूसा वैसा था. मोशे तसा होता. जब उसके पास में कठिन निर्णय लेने की बात आई, जेव्हा त्याच्याकडे कठीण निर्णय घेण्याची वेळ आली तब उसका ससुर उसके पास में आता है. तेव्हा त्याचा सासरा त्याच्याकडे येतो. उसका ससुर उसको देखता है त्याचा सासरा त्याला बघतो और उसे कहता है कि आप जो कर रहे हैं वो गलत कर रहे हैं. आणि तो म्हणतो की तुम्ही जे काही करत आहात ते चुकीचं एक करत आहात. ससुर दामाद को सलाह दे रहा है, एक सासरा त्याच्या जावयाला सल्ला देत आहे. और जावाई तो जावाई है साहब, पण जावाई तर जावाईच, एकदम ताट मनाचा. एकदम ताठ. लेकिन ये जो व्यक्ती है ताट मन नहीं है, पण हा जो व्यक्ती आहे तो ताठ नव्हता. ये ससुर का सुनने वाला व्यक्ती तो है. सासऱ्याचा ऐकणारा व्यक्ती आहे. सासू का ससुर का जरूर सुनना. म्हणून आपल्या सासू सासऱ्याचं नक्की ऐका. उनके पास में कुछ तो अनुभव हैं जो हमारे जीवन में बहुत बेहतरीन काम आएंगे. आणि त्यांच्याकडे चांगले अनुभव आहेत जे आपल्या जीवनासाठी उपयुक्त ठरतील. आजकल के बच्चे ससुर का और सासू का सुनते नहीं हैं. आजकालचे तरुण सासू सासऱ्याचं ऐकत नाही. ये हमें क्या सिखाएंगे. आम्हाला काय हे शिकवणार. उनके पास में बहुत सारे अनुभव हैं. त्यांच्याकडे खूप अनुभव आहे. कोई ना कोई बात तो होगी जो हमारे जीवन में काम आएगी, काही ना काही गोष्टी तर असेल जे आमच्या जीवनाच्या कामी येईल, जो हमारे जीवन में आगे बढ़ाएगी. जे आम्हाला जीवनामध्ये पुढे घेऊन जाईल. मूसा को जब देखता है उसका ससुर बोलता है कि तू गलत कर रहा है. मोशेला जेव्हा त्याचा सासरा बघतो तो म्हणतो तू चुकीचं करत अगर आहे. तू दिन भर ऐसा करता रहेगा तो जल्दी स्वर्ग चला जाएगा. आणि दिवसभर असं करत राहिलं तर लवकरच स्वर्गात तू जाशील, थक जाएगा. थकशील. तेरे जीवन में अंदर तू आगे नहीं बढ़ पाएगा. तुझ्या जीवनात तू पुढे नाही जाऊ तो एक काम शकणार. कर, एक काम मैं कर. तुझे सलाह देता हूँ कि ऐसे तू काम कर. मी तुला सल्ला देतो की तू असं असं काम कर. बेचारा मूसा जो है, बाइबल कहती है कि पृथ्वी पर उसके जैसा नम्र व्यक्ति कोई नहीं था. आणि मोशे सारखा नम्र व्यक्ती या पृथ्वीवर कुणीच नाही झाला. उसने असं अपने ससुर की सलाह को सुना, त्याने आपला सासऱ्याचा बोध ऐकला. और जब सुना उसने त्यांनी जेव्हा ऐकलं तो वो काफी सफल हुआ. तेव्हा तो यशस्वी झाला. तब काफी सफल हुआ. तो यशस्वी झाला. दोस्तों, मैं आपसे कहना चाहता हूं कि अपने जीवन में नम्रता के साथ में सलाह
मानिए। म्हणून मला सांगू देत की आपल्या जीवनामध्ये नम्रतेने सल्ला घ्या. नम्रता एक गुण होना चाहिए हमारे अंदर। नम्रता हा आमच्यातला एक गुण असायला हवा. नम्रता एक हमारे नम्रता क्या दिखाती है, हम सीखना चाहते हैं। नम्रता काय दाखवते की आम्ही शिकायची इच्छा यीशु आहे. मसीह ने एक बच्चे को लिया येशू ख्रिस्ताने एका मुलाला घेतलं और सब अपने चेलों को उन्होंने कहा, आणि आपल्या शिष्यांना म्हणाला, ये बच्चे के समान स्वर्ग का राज्य है। आणि स्वर्गाचं राज्य हे लहान प्रभु लेकरा क्या चाहता है? देवाची इच्छा आप काय? नम्र बने, तुम्ही नम्र हम बना. नम्र बने। आम्ही नम्र नम्रता बना. के द्वारा हर एक बात को स्वीकार करें, नम्रतेने आम्ही सर्व गोष्टींचा स्वीकार और करा. नम्रता ही वो चीज है जो हमको आगे बढ़ाएगी। नम्रताच एक अशी गोष्ट जी आम्हाला पुढे वाढवणार आहे. इसलिए अपने जीवन के अंदर नम्र होना बहुत आणि जरूरी है। म्हणून आपल्या जीवनामध्ये नम्र होणं फार गरजेचं आहे. आमीन। आमेन. बहुत मंत्रियों के द्वारा हमारा जीवन सफल होगा, पुष्कळ मसलत देणाऱ्यांच्या द्वारे आमचं जीवन यशस्वी होणार आहे. इसलिए अपने जीवन के अंदर उनको रखें। म्हणून आपल्या जीवनामध्ये असे मसलत देणारे ठेवा. आमीन। आमेन. राजा दाऊद जानता था सलाह जब मैं मानूंगा तो मुझे फायदा होगा, दावीद राजाला माहित होतं ज्यावेळेस मी सल्ला ऐकेल तेव्हा माझा फायदा होईल. तो उसने वो हमेशा सलाह को मानने वाला व्यक्ती है, सलाह को मानने वाला आणि तो व्यक्ति। सल्ला मान्य करणारा व्यक्ती आहे. अबीगेल नाम की एक औरत है जिसका पति नाबाल है, उसने अबीगेल एक राजा दाऊद के पास में आती है। दाऊद राजा उसके पति को मारने निकलता है, ये बीच में आकर उसको रुकाती है, बोलती अबीगेल उसको बोलती है कि ऐसा आपके द्वारा ना हो। आणि अबिगेल जिचा पती जो नाबाल आहे त्याला अबिगेल जेव्हा दाविदाला भेटते आणि ती त्याला सांगते की तू असं असं कर, त्यावेळेस दावीद अबिगेलचं ऐकतो. और इतने वो एक अच्छे मतलब वो एक सब बहुत सारी चीजें उसके पास में, राजा होने जा रहा है अभी वो। आणि तो राजा होणार आहे आता आणि बऱ्याचशा गोष्टी त्याच्याकडे और आहेत. एक अबीगेल एक जो छोटी सी स्त्री है जो कहीं नाम नहीं है, उसके स्त्री का आणि सुनता है। अबिगेल फार अगदी ख्याती नसलेली अशी स्त्री आहे, ती त्याच्याकडे येते पण तिचा सल्ला देखील हा मान्य करतो. और अबीगेल को क्या बोलता है मालूम? आणि अबिगेलला काय म्हणतो माहितीये का? अच्छा वो तूने मुझे बताया, मैं लड़ाई से तूने मुझे लड़ाई के लिए करने का मौका नहीं दिया। आणि बरं झालं तू मला सांगितलं आणि तू मला लढाई नाही करू दिली. हाँ, मुझे युद्ध नहीं करने दिया, आणि मला युद्ध नाही करू मैं दिलं. तेरी सलाह को मानता मी हूँ। तुझा सल्ला मानतो. दाऊद राजा सलाह को मानने वाला व्यक्ति दावीद है, राजा सल्ला ऐकणारा व्यक्ती आहे इसलिए वो ऊंचाई तक आणि गया। म्हणून तो उच्च स्तरावरती गेला. मैं आपसे कहना चाहता हूँ, मला सांगू देत, अगर आप जीवन में आगे बढ़ना जर चाहते हैं, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला पुढे जायचंय आप अच्छे लोगों की सलाह तर जरूर लें। चांगल्या लोकांचा सल्ला घ्या. कई बार सलाह ना लेने की वजह से हमारे जीवन में नुकसान आता है, बऱ्याचदा सल्ला न घेण्यामुळे आमच्या जीवनामध्ये आम्हाला नुकसान सोसावं क्योंकि लागतं. हम ऐसे व्यक्ति के जो दूरदर्शी नहीं है, दूर की बातों को नहीं देख सकते। आणि आम्ही असे व्यक्ती आहोत की आमची दूरदृष्टी नसते बऱ्याच लेकिन वेळेला. जो अच्छा सलाहकार होते हैं ना, वो दूर का देखते पण हैं। जे चांगले सल्लागार असतात ते दूरचा विचार करतात, दूरदृष्टी त्यांची असते. अगर एक खिलाड़ी के जीवन के अंदर अगर कोच होता है ना, जेव्हा एखाद्या खेळाडू आहे त्याच्या जीवनामध्ये प्रशिक्षक आहे, उसको बैट कैसे पकड़ना है त्याला बॅट कशी धरायची और कैसे उसको बैट से बॉल को मारना है, आणि कसं त्या बॅटने बॉलला मारायचंय, अगर वो सलाह अगर एक कोच एक खिलाड़ी को देता है तो खराब बल्लेबाज भी अच्छे बल्लेबाज में बदल देता। आणि मग जो प्रशिक्षक आहे एखाद्या खेळाडूला प्रशिक्षण देतो त्यावेळेस तो खराब जरी बॅट्समन असला तरी तो एक चांगला खेळाडू होतो, क्योंकि वो सुनता है। कारण तो ऐकतो. कई बार टीम हार जाती है बऱ्याचदा टीम हारते क्योंकि वो कोच का सुनते नहीं, कारण की ते प्रशिक्षकाचं ऐकतच अपने नाही. अपने मन का करते हैं। आपल्याच मनाचं करतात. इसलिए हमारे जीवन के अंदर वो ऐसे लोग होना जरूरी है जो हमारे जीवन को एक दिशा दे सके। आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये असे लोक असणं गरजेचं आहे जे आपल्याला चांगली दिशा देऊ शकतील. आमेन। ये सलाहकार कौन हो सकते हैं? हा सल्लागार कोण असू शकतात? आपके माता पिता हो सकते हैं। तुमचे आई वडील. नीति सूत्र 13:1 कहता है नीतिसूत्र 13:1 सांगतं कि बुद्धिमान पुत्र पिता की शिक्षा सुनता है। आणि बुद्धिमान पुत्र पित्याचं शिक्षण ऐकतो. इसलिए आपके माता पिता से आप सलाह जरूर लें। म्हणून आपल्या माता पित्यांकडून सल्ला नक्की घ्या. एक अच्छा परामर्शदाता कौन है? आपका एक अच्छा मित्र हो सकता है, आणि चांगला सल्लागार तुमचा एक चांगला मित्र असू शकतो. लेकिन वो मित्र भी आपका एक अच्छा होना चाहिए जो भावना जो आत्मिक तौर से परिपक्व है। आणि तुमचा तो चांगला मित्र आहे तो आध्यात्मिकरित्या परिपक्व असला पाहिजे. एक आत्मा से भरा हुआ एक मसीह मित्र होना चाहिए, आणि आत्म्यानं भरलेला एक ख्रिस्ती मित्र असणं फार गरजेचं आहे. वो जो आत्मिक परिपक्व है, जो आत्मिक परिपक्व, जो आत्मा से भरा हुआ है, जो आत्म्यानं जो भरलेला, वचनों से भरा जो हुआ है, वचनानं भरलेला आहे. ऐसे मसीह व्यक्ति की आप सलाह ले सकते आणि हैं। म्हणून अशा ख्रिस्ती व्यक्तीचा सल्ला तुम्ही घेऊ शकता. आपके स्थानिक
चर्च में, जिस चर्च में जाते हैं वहाँ पे अच्छे जो लीडर्स हैं, जो आत्मा से भरे हुए हैं, वचनों से भरे हुए हैं, जो पास्टर से उनकी सलाह ले सकते आणि हैं. जे स्थानिक चर्चमध्ये तुम्ही जाता, मंडळीमध्ये जाता, तिथं आत्म्याने भरलेले तुमचे जे कोणी पुढारी असतील, पाळक असतील, उनसे आप सलाह ले सकते हैं. त्यांच्यापासून तुम्ही सल्ला घेऊ शकता. अकेले कोई निर्णय ना लें. अकेले कोई एकटेच स्वतःहून स्वतःचे निर्णय घेऊ नका. आप क्यों सलाह लेना है? का सल्ला घ्यायचा? क्योंकि आपके ने जो लक्ष्य ठहराया आपके जीवन के अंदर, वहां तक आप जा सके. की जे उद्देश तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ठेवलेला आहे तिथपर्यंत तुम्ही पोहोचावं. मैंने मेरे जीवन में रखे हुए हैं. मी माझ्या जीवनामध्ये ठेवलेले आहेत हर एक बात मैं सामने रखता हूँ. आणि प्रत्येक गोष्ट मी त्यांच्या समोर मैं ठेवतो. धन्यवाद देता हूँ मेरी टीम के लिए. आणि माझ्या या टीम साठी मी धन्यवाद देतो. भाई सतीश है, भाई पंडित है, भाई रामगिरी है, भाई रविंद्र बखानी, हम सब मिलते हैं, हम सब लोग. आणि हे सगळे जे भाऊ लोक आहेत ते भेटतात. हम आनंद भाई है, पांचाल भाई है, हम सब मिलते हैं और जो भी डिस्कशन हमें करना है, कुछ बहनें हमारे बीच में है, हम कोई डिस्कशन, कोई भी छोटा बात का डिस्कशन करना होता है, हम साथ में बैठते हैं. आणि काही बहिणी देखील आमच्यामध्ये आहेत. ज्यावेळेस आम्हाला एखादा निर्णय घ्यायचा असतो त्यावेळेस आम्ही बसून एकमेकांसंगती बोलतो. हम प्रार्थना करते हैं, आम्ही प्रार्थना करतो, हम उसमें विचार करते हैं. आम्ही त्याच्यावर विचार क्योंकि करतो. जितने भी यहाँ भाई बहन बैठे हुए हैं, एक इनके पास में बहुत सारे अनुभव हैं. कारण जेवढे भाऊ बहीण इथं बसलेले त्यांच्याकडे अनुभव आहेत. ठीक है, मैं एक आत्मिक तौर से मैं चल सकता हूँ, आत्मिकरित्या मी चालू शकतो, लेकिन जो इनके पास में जो अनुभव है, अगर मैंने उसको स्वीकारा तो निश्चित तौर से मैं जहाँ जाना चाहता हूँ वहां तक पहुंच सकता हूँ. आणि जर हे जे बाकीचे लोक आहेत त्यांच्याकडून मी सल्ला घेतला तर जिथं मला पोहोचायचे तिथे मी पोहोचू शकतो. अगर मैं खुद का चलाऊंगा तो शायद मैं वहां नहीं पहुंच पाऊंगा जहां मुझे जाना है. आणि जर मी स्वतः निर्णय घेत राहिलो तर मग तिथं पोहोचू शकणार नाही जिथे मला जायचंय. क्योंकि जो लोग हैं, हमारे टीम में जो लोग हैं, हमारे पास में जो लोग हैं, वो दूरदृष्टि के लोग हैं. कारण आमच्या टीम मध्ये जे लोक आहेत ते दूरदृष्टी असणारे लोक. 5 साल के बाद में क्या होगा, 10 साल के बाद में क्या होगा, उनको मालूम है. 5 वर्षांनी काय होणार आहे, 10 वर्षांनी काय होणार त्यांना माहित आहे. इनके पास में अनुभव है, त्यांच्याकडे अनुभव आहे, हर क्षेत्र का अनुभव है, प्रत्येक क्षेत्राचा. इसलिए हमारे जीवन के अंदर मैं आपसे सलाह देना चाहता हूँ, आपको ये बोलना चाहता हूँ, कभी भी अकेले कठिन निर्णयों को मत लें. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू देत की आपल्या जीवनामध्ये कधीच स्वतःहून स्वतः विषयीचे कठीण निर्णय घेऊ नका. नहीं तो शायद हमारे जीवन में हम बहुत बड़ा नुकसान को नाही तर कदाचित आमच्या जीवनामध्ये आम्हाला मोठ्या नुकसानाला सामोरं जावं और लागेल. मेरा परमेश्वर नहीं चाहता कि आप असफल व्यक्ति बने. आणि माझ्या देवाची इच्छा नाही की तुम्ही अयशस्वी असावं, आप सफल व्यक्ति बने. तुम्ही यशस्वी असावं, आप सफल व्यक्ति बने. तुम्ही यशस्वी असावं. तो सफलता परमेश्वर की ओर से आती है आणि जे यश आहे ते परमेश्वराकडनं और येतं परमेश्वर के लोगों के द्वारा. आणि देवाच्या लोकांच्या द्वारे येतं. मूसा आत्मा से भरा हुआ, जिसको 10 कमांडमेंट मिला, जो आत्मा से भरा हुआ व्यक्ति है, मोशे आत्म्याने भरलेला व्यक्ती ज्याला 10 आज्ञा मिळाल्या, लेकिन फिर भी वो लोगों की सलाह लेता तरी है. देखील तो लोकांचा सल्ला घेतो. उसके ससुर ने उसको सलाह दिया. त्याच्या सासऱ्याने त्याला सल्ला एक होबब नाम का एक व्यक्ति है जिसकी वो सलाह लेता है आणि होमक नावाच्या व्यक्तीची तो सल्ला घेतो कि मुझे जंगल से बाहर निकालो भैया, की या जंगलातून मला बाहेर काढ. मुझे आपको जंगल की मालूमात है, मुझे जंगल की मालूमात नहीं है. उसको वो विनंती करता है, रिक्वेस्ट करता है कि मुझे इस जंगल से बाहर आणि निकालो. या जंगलाची माहिती तुम्हाला आहे, मला जास्त माहिती नाही, तर तुम्ही कृपया करून मला यातून बाहेर काढा. आत्मा से भरा हुआ, सामने सामने परमेश्वर से बात करने वाला व्यक्ति, आत्म्यानं भरलेला देवा समोरासमोर बोलणारा व्यक्ती, ऐसा व्यक्ति एक छोटे से व्यक्ति को विनंती कर रहा है. असा व्यक्ती एका छोट्या व्यक्तीला विनंती करत वो आहे. कह सकता था, तो म्हणू शकत होता, मैं प्रभु से बात करने वाला व्यक्ति हूँ, मी देवाबरोबर बोलणारा व्यक्ती आहे, परमेश्वर मुझसे दोस्त के समान बात करता है, परमेश्वर माझ्यासोबत मित्रासारखा बोलतो, मैं तुझसे सलाह लूं, मी तुझ्याकडून सल्ला घेऊ, पवित्र आत्मा मुझे चलाएगा. पवित्र आत्मा मला चालवेल. पृथ्वी पर वो सबसे नम्र व्यक्ति है. पृथ्वीवर हा सगळ्यात नम्र व्यक्ती. इसलिए वो होबब के सामने प्रार्थना करते हैं, विनंती करते हैं, सर आपको इस जंगल की मालूमात है, आप मुझे सलाह दीजिए, मैं कैसे बाहर आणि निकलूं. नम्रपणे तो त्याला विनंती करतो की आपल्याला इकडची माहिती आहे, कृपया करून मला मदत करा. लेकिन सलाह सुनने के बाद मन का मत करें. पण सल्ला ऐकून घेतल्यानंतर मनचंच करू नका, मन का ना करें. मनाचं करू नका. जो वो कह रहे हैं, बड़े जो अनुभवी व्यक्ति हैं, उनकी सुनिए. जे मोठे लोक सांगतायत, जे अनुभवी लोक सांगत आहेत त्यांचं ऐका. और फिर देखिए आपके घर के अंदर, आपके जीवन के अंदर कैसा परिणाम आणि होगा. मग बघा तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या घरामध्ये त्याचा कसा चांगला परिणाम होतो. आप चाहते हैं आपके घर के अंदर शांति बनी रहे, तुमची इच्छा आहे का तुमच्या घरामध्ये शांती असावी, आप सफल व्यक्ति बने, तुम्ही यशस्वी व्हावं, आप आगे बढ़े, तुम्ही पुढे जावं, तो बाइबल के हिसाब से आप और मैं चले. तर तुम्ही आणि मी बायबल अनुसार चालायला हवं. आमीन. आमेन. मेरी ये प्रार्थना है, माझी हीच प्रार्थना आहे. हम हमारे जीवन के अंदर अच्छे सलाहकारों को रखें. आमच्या जीवनामध्ये आम्ही चांगले सल्लागार ठेवावेत.
क्योंकि उससे युद्ध को जीता जाता है। कारण त्याचद्वारे युद्ध जिंकल्या जातं. एक राजा मंत्रियों को रखता है, एक राजा मंत्री याकरताच ठेवतो. और ये मंत्री जो हैं बड़े पढ़े लिखे होते हैं, आणि हे मंत्री अतिशय प्रशिक्षित शिकलेले असतात, अनुभवी व्यक्ती होते हैं, अनुभवी असतात, जो राजा को चलाते जे हैं। राजाला चालवतात. उनको मालूम है कैसे चलना है, त्यांना माहिती आहे कसं चालायचं. इसलिए बाइबल कहती आणि है म्हणून बायबल सांगते बहुत से मंत्रियां होने के कारण आप सफल बनेंगे। पुष्कळ सल्ला देणारे असल्यानं तुम्ही यशस्वी होणार आहात. बहुत से मंत्रियों के कारण हम सफल बनेंगे। आणि बरेचसे मसलत देणाऱ्यांच्या द्वारे तुम्ही यशस्वी होणार आहात. आमीन। आमेन. इतने परिपक्व बन जाओ कि सामने वाला क्या सलाह दे रहा है ना, उसको लेना है कि नहीं, इतने 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 बड़े बढ़िया व्यक्तिमत्व बन जाना चाहिए। आणि असे परिपक्व व्यक्तिमत्व तुमचं असायला पाहिजे की समोरचा सल्ला देणारा तो योग्य आहे की नाही हे ओळखता यावं. किसके पास जाना है, किसके पास नहीं जाना है, इतना 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 परफेक्ट बन जाना है। आणि कुणाकडे जावं कुणाकडे नाही जावं एवढं परिपक्व आम्ही बनावं. लौदीके के चर्च को भी यीशु मसीह ने सम्मति दिया, सलाह दिया। लौदिकेच्या मंडळीला देखील परमेश्वराने सल्ला दिला. परमेश्वर सलाह देने वाला है, आणि परमेश्वर देखील सल्ला देणार आहे. और परमेश्वर लोगों को भेजता है हमें सलाह देने आणि के लिए। परमेश्वर लोकांना पाठवतो आम्हाला सल्ला देण्यासाठी. आप और मैं तैयार हैं तुम्ही आणि मी तयार आहोत का सुनने के लिए, ऐकण्याकरता आज्ञाओं को मानने के लिए, आणि आज्ञा मानण्याकरता, सलाह को स्वीकारने के लिए? सल्ला स्वीकारण्याकरता? सुना आपने सब बातें, और सुनना चाहेंगे? कुछ ही 4-5 लोग यस बोल रहे हैं। मैं खत्म करता हूँ। यावेळेस संपत आहे. मैं आशा करता हूँ मी अशी आशा करतो जो भी आज पढ़ा है जे काही आज आम्ही शिकलो आपने आपको स्वीकार लिया है। त्यांनी ते तुम्ही स्वीकार केलेला आहे. सद्गुणी स्त्री कैसी होनी चाहिए, सद्गुण पुरुष कैसा होना चाहिए, ये सब बातें सीखते हैं। आणि सद्गुणी पुरुष कसा असावा, सद्गुणी स्त्री कशी असावी आम्ही शिकतो. इसका भी सलाह लेना चाहिए। आणि त्याच्यासाठी पण सल्ला घ्यायला हवा. आमेन। आमेन. एक परिवार कैसा अच्छा होना चाहिए, इसके बारे में भी सलाह लेना चाहिए। एक कुटुंब कसं चांगलं असायला हवं त्याविषयी देखील सल्ला घ्यायला हवा. एक पति को अच्छा पति कैसा बनना है, एक पत्नी को अच्छी पत्नी कैसी बनना है, एक बच्चे को कैसा अच्छा बच्चा बनना है, इनकी सलाह लेना चाहिए। आणि एक पती कसा चांगला पती बनू शकतो, एक पत्नी कशी चांगली पत्नी बनू शकते, लेकरं कशी चांगले मुलं बनू शकतात, त्यासाठी सल्ला घेणं गरजेचं आहे. सलाह लें, सल्ला घ्या. सिर्फ सल्ला लेना ही नहीं है, उसमें अमल भी करना है। सल्ला फक्त घ्यायचाच नाही तर त्याच्यावरती चालायचं पण आहे. आमेन।